हा हॅलो. हॅलो. हा हॅलो, नमस्कार. हा बोल. सामाजिक हा नमस्कार. सामाजिक हा संघर्षामधून बोलतोय मी, अमोल गावडे. हो बोल हा, तुमच्या मुलाविषयी बोल. माहिती सांगताय मला. हो मूळ कुठे तुम्ही राहता? कारवारला. कारवारला. आणि आता नवरा मुलगा जो आहे, देवाच्या बाजूला. हा, हो काय म्हटलं? मूळ तुमचं काय सांगितलं? कारवार मूळ आहे. हो हं? म्हणजे असं माझ्या मिस्टरचं इथे आमचं डोंबी कारवारचं आईचं घर. पण आम्ही हे मुंबई सोडून 30 वर्ष झाली कारवारलाच आहे आता. हा हा डोंबिवलीमध्ये होते आधी. डोंबिवली. हा, आधी डोंबिवलीला होतात, आता तुम्ही हो कारवारला आलात, म्हणजे मूळ घरी आलात. हो, माझ्या मुलाचं शिक्षण कारवारलाच झालं सगळ्यांचं. होय का? हा, बरं. आणि हं. मुलगा कामाला कुठे असतो? आम्हाला आधी उसगाव मध्ये होता 13 वर्ष. हा, मग आता इथे मैसूरला ट्रान्सफर झालाय उसगाव म्हणजे 3 वर्ष गोव्याला झाली. होता. हो उसगाव गोव्याला हा, बरं. आणि 13 वर्ष तिथे काम केलं. 13 वर्ष. आता ट्रान्सफर झालं मैसूरला. हा, 13 वर्ष उसगावला होता. हो बरं. आणि आता आता कुठे आहे? इथे मैसूर. मैसूरला नंजनगुड म्हणून हा हा हा. तिकडे नेसले कंपनीमध्ये. नेसले कंपनी. अरे वा. हा हा. ठीक आहे, चालेल. 2 वर्ष झाले मुलाची तिकडे जाऊन. जन्मतारीख कशी आहे? हा. हा. मुलाची जन्मतारीख कशी आहे? जन्मतारीख 5 आहे. तुम्ही 15 घातलंय ना तिकडे. 5/11/1983. 5/11/1983. हो. 83. हा, बरं. आणि लग्न वगैरे झालं होतं का मुलाचं? नाही लग्न नाही झालंय. बरं. नाही. ठीक आहे. जात कुठली तुमची? हिंदू मराठा. हिंदू मराठा. बरं. आणि हे काय म्हणतो, आता तो म्हैसूरला कामाला आहे, आणि पगार वगैरे किती आहे? पगार 80,000. 80,000 आहे. बरं. म्हैसूरला कोण कोण राहतात? म्हैसूरला तोच रूम घेऊन आहे कंपनी जवळ. होय का? हा हा हा. तो बरं. स्वयंपाक करून जेवतो सगळं. स्वतः जेवण जेवण बनवतो. हो इकडे कुठं आम्हाला पण आणतो. तिथे पण सगळं घेतलं. सिलेंडर आधीच सगळं घेऊन ठेवलंय. होय का? हा हा. आणि जी आता वधू असणार ती कुठे राहणार? कारवारला राहणार ती की म्हणजे तिला तिथेच राहावं लागेल ना मुलाबरोबर. मुलाबरोबर राहावं लागेल? बरं. हो आणि पण काही कारण असलं की यावं लागेल. हा, देवाचं कार्य पण असतं ना. खरंय खरंय. होय होय. आणि हो. मी काय म्हणतो, तेव्हा यावंच लागतं. वधू जी पाहिजे तुम्हाला ना, म्हणजे सून पाहिजे तुम्हाला, हो ती कारवारची हो पाहिजे, डोंबिवलीची पाहिजे की म्हैसूरची पाहिजे? म्हैसूरची बघा. मराठी पाहिजे बा. म्हैसूर मधली पाहिजे मुलगी. हो आणि कारवारची मिळाली तर? कारवारची नको इकडची. नको? गोवा बरं. नाही. गोव्याची? गोव्यातली चालेल. गोव्याची चालेल. बरं. नंतर रत्नागिरी पण गावाकडची चालेल आम्हाला. हम्म 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 हम्म. बरं. ठीक आहे, चालेल. आणि ठीक आहे. मुलाला भावंड किती आहेत? दोन्ही बहिणीचे लग्न झाले. हा, आणि हा एकटा आता लग्नाचा हो आहे. हा एकटाच आहे. हो टोटल 3 भावंडे. ही लहान बहीण म्हणजे ती इकडेच राहते. म्हणजे तिला दिले इकडे हैदराबादला. हा ती हा. इथे कुठे तिरुपती आहे ना तिकडे. तिरुपतीला. हा. पण ती गोव्याला अपोलो हॉस्पिटलमध्ये होती. अरे वा. तिथेच तेलगू. हा तिचं लग्न झालं तिकडे. म्हणजे तो पण तिथेच आहे. आता फार्मसी घातलंय मुलीने कारवारला. हा आणि त्याची जावयाची फार्मसी इथे आहे गोव्याला, हा मडगावला. हा हा हा. म्हणजे तिचा मुलगा लहान होता ना. ती रूम घेऊन राहणार होती. तिला बघणार कोण म्हणून तिला इथेच राहायला सांगितलं भावाने. बरं. म्हणजे इथे एवढं मोठं पाण्याचं हा, राहणार कोण, माझ्याकडे पण कोणी नाही. खरंय खरंय. आता आम्ही घर बांधतो. आता नवीन घर बांधायला लागले. हा ते म्हणजे वरती ती राहणार, खाली आम्ही राहणार. हा हा हा. समोर बरोबर राहणार आधीच. बरोबर म्हणजे आम्ही खाली ते वरती बांधणार. बरोबर बरोबर. हा 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 हा. ठीक आहे, चालेल. मुलाची आई बोलताय तुम्ही? हो आई. तुम्ही काय काम करता? मी काय नाही, मी घरीच असते. गृहिणी आहात. आणि मुलाचे वडील काय काम मुली करतात?
वडील टेलर होते, आता नाही, काम होत नाही ना आता, जरा जमत नाही, हा 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 घरीच असते. घरीच राहा म्हटलं मुलं. होय ना हा बर ठीक आहे चालेल. आणि ते मराठी, मी कराडे ब्राह्मण. कराडे ब्राह्मण तुम्ही हा हे ब्राह्मण मिळाले तरी चालेल, नाही तर मराठीच. होय का हा 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 तुम्ही मटण मच्छी खाता? नाही, शाकाहारीच बनवते मी. तुमच्या तर घरी मुलाला खायचं तर खा म्हटले, तो बाहेर असतो ना. तुमच्या घरी खात नाही? नाही, इकडे नाही खात. हा मग मुलगा खाऊ शकतो. पण असं खाणारी मिळाली तरी चालेल, मग काय करणार, हा मिळतच नाही तर. हा मुलगा खाऊ मुलाला पण शकतो. तुला खायचं तर खा म्हटले. होय ना हा ठीक आहे चालेल. तुमचा जरा फोन नंबर सांगताय? माझा फोन नंबर हा 96 96 06 06 56 56 95 95 16. 16 हा मुलाचं देऊ. हा सांगा मुलाचं पण. त्याला कामात डिस्टर्ब होणार नाही 97 ना? कामात कामात म्हणजे तो ना 8ला जातो, तो स्वतः करून जातो ना 8ला. कामामध्ये सगळं डिस्टर्ब सकाळी होईल ना जातो. त्याला मुलाला. तुम्हीच हँडल करा. हा चालेल हा, तसं, पण मलाच तुम्ही बघ म्हणतो तू. हा तुम्हीच हँडल करा. तो त्याला आता डिस्टर्ब नको का आता तो का म्हणतो, हं. आता हो 40 वर्ष झाली, आता काय मुलगी कोण देतात म्हणतो तो. काय बघू नको असं काय म्हणत नाहीये. असतो. भरपूर मुली मी आता भेटतील हे त्याला. तुमचं पाहिलं. हो, त्याचं मी सांगितलं प्रोफेशनल लाईफ तुमचं चांगलं पाहिलं आहे ना ना. आता. त्याचं शिक्षण काय होतं झालं बोललात? चांगलं आहे. शिक्षण काय झालं त्याचं? त्याचं म्हणजे कॉमर्स 2 वर्ष केलं, 12वी. हा आणि नंतर हे केलं, सिव्हिल इंजिनियर. सिव्हिल इंजिनियर. डिप्लोमा केलंय 3 वर्ष. हा 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 हार्वर्डमध्ये. हो त्याचं शिक्षण पण चांगलं आहे आणि त्याचे इन्कम पण चांगलं आहे. म्हटल्यानंतर पोरी किती भेटतील त्याला? हो. आणि लग्नाचं येत नाही, नकोच म्हणतो बघायला. असं काही नाही. काय तेच बघत बसते, येऊन जाऊन म्हणते. पैसे गेले आणि किती, काय नाही ते म्हणून. मी सांगितलं हे आता शेवटचं बघणार, हे चांगलं आहे म्हटलं, हे वेगळंच आहे. म्हणजे मुली नाही हे करायचं ना. खरंय. म्हणून फोटो पाठवला मला लगेच. माझ्याकडे फोटो नव्हते, बरोबर नाही. हा मग लगेच पाठवलं. बरोबर हे चांगलं बरं आहे. ठीक आहे हो. चालेल. मी मग वेगळाच आहे हे तुमचं तुम्हाला काय म्हणतं? कळलं. हो, समजलं मला. मी आता ना सिरियल बघायची, मला तेच सांगतात हे बघ. हा. सिरियल सगळं सोडून हेच बघत बसते सकाळी उठल्यापासून. तुमचं सुटलं नाही. हा, सगळं हा. किस्से काय काय सांगतात ना खूप तुम्ही लोक सांगतात. कोणाकोणाचे, हो तर बरं खूप खूप वाटतं. लोक सांगतात असं की हो, आम्ही आम्ही तुमचेच चॅनल बघतो, तुमचाच व्हिडिओ बघत असतो. हो. ते कधीच काय माहितीये, एक बाईचं पाहिलेलं 65 वर्षाची, हो बंगला पाहिजे, हे हो पाहिजे. हा हा हा. ते पण सांगत होते तुम्ही. बरं 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 हो. ठीक आहे. छान माझे असतं. सगळे व्हिडिओ खरे असतात. मी खोटे व्हिडिओ टाकायला वेळ हो. पण नसतो तुम्ही आणि कुठे चांगलं आहे टाकत तुम्ही. बसणार आणि काही गरज पण नाही त्याची हो, ना. हो, चांगलं काम करावं. हो. हो आणि मुलगी अ, हे कशी बघायची म्हणजे? तुम्ही हे बघा तुम्हाला डायरेक्ट कॉल येतील मुलींची. हां, हा हां. स्वतःहून कॉल येतील. मात्र ना खात्री केल्याशिवाय पुढे जाऊ नका. नाही, नाही. हा तुम्हालाच सांगणार आम्ही हा नाही काही असेल मला तर. वेळ नसतो. पण हे बघा तुम्हाला हो, जे कॉल येतील ना ते एका वहीमध्ये लिहून घ्या हो. व्यवस्थित. वहीमध्ये लिहून हां, घेतल्यानंतर हो. कसं त्यांना पुन्हा 2-3 दिवसांनी कॉल करायचा. ते कसं बोलतात, काय बोलतात अभ्यास करायचा. त्याच्यानंतर हो, पुन्हा काही दिवसांनी फोन करायचा. असं मध्ये त्यांच्या टचमध्ये राहायचं. हो, तुम्हाला कुठली मुलगी हो, पाहिजे ती तुम्ही नंतर निवडू शकता. कारण कसं अंदाज येईल ना तुम्हाला कसं हो. बोलतात, काय हां, करतात. समजले. हां. हो, आणि प्रत्यक्षात जाऊन बघा. त्यांच्या मुलींचं घर-बीर असलं पाहिजे. कारण हो, तुम्ही म्हणाल, की हो. अदांतरी कुठल्यातरी मुलीला माळ घालायची असं करू नका. नाही, नाही. तिचं अस्तित्व असायला पाहिजे काहीतरी. काही असू देत. गरीब असतील तर हो, निदान घर तरी असायला पाहिजे. नाहीतर कसं भटकी मुलगी कुठलीतरी असेल, कुठलीतरी हो, छान पोरगी दाखवतील कोणतरी असं आणि फसवतील. हो. आजकाल फसवाफसवीचे त्याला धंदे भरपूर चाललेत. हो. त्याला असं बेंगळूर पण जवळ पडेल ना, बेंगळूर, म्हैसूर. हो, बेंगलोर, म्हैसूर पण जवळ हो, पडेल. हो. बेंगळूरला भरपूर जण आहेत तिकडचे, गोव्याचे पण. माझ्या भावाची मुलगी आणि कामाला आहेत सगळे. हां, हां. सगळे गोव्यालाच आहेत. मराठीच आहेत सगळे तिकडे होय, होय, त्याबरोबर. होय. नाही आपल्या संस्कृतीची बेंगळूरला भेटली आहे, लोकांना की बेंगळूरला बरं आहे. पडतं. हं. हो, हो, चांगलं होतं हं, हं. मराठीमध्ये. त्याला येतं हिंदी, मराठी, इंग्लिश, कन्नड, कोकणी सगळी भाषा येतात. होय ना. हां, हां. बरोबर. हो.
त्याचा विचार आहे, लग्नाचा येत नाही त्याला, सोडूनच दिले त्याने. नको म्हणतो, याचाच बरं आहे. नाही आणि मुलं आत्ताची मुलं ना फक्त हो, काम एके काम त्याच्यावर असतो. काम एके काम करत असतात आणि लग्नाचं वय निघून केव्हा जातं त्यांना पण कळत नाही. हो, खूप वेळा मी असं हो, नोट केलंय, बरेच लोकांची समस्या नोट केल्यात. हो, तेव्हा मला असं लक्षात आलं की लोक नंतर उशिरा लग्न हो. करतात, मग प्रचंड उशिरा हा लग्न वेगळा करतात. असेल. तो पण खूप काही निघून गेलेलं असतं असं. हो, त्याला सगळे बघून घे म्हणतात हो. कंपनीमध्ये. तो काय बघणार, मी काय बघू, हा. कुणाला विचारायचं, मार खायचंय मला म्हणतो. तर मला सांगतो तूच बघ बघायचं. हा 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 आता बघत नाही म्हणतो. तो बघून बघून किती बघितले ना. हा. बर. पैसे सगळे ह्यातच गेले आमचे. होय काय? मी सांगितलं, मग शेवटचं सांगितलं, हे शेवटी बघणार, हे चांगलं आहे म्हटलं. वेगळंच आहे, मुलीने हे करायचं ना. मला आवडतं खूप हे. वेगळं हे वेगळं बघ होतं की नाही बघ म्हटलं, हे आता होणारच आहे. हं, हं. वेगळंच हं. आहे हा शब्द मला खूप आवडला. हो. कारण नाही तुमचं बाकीचे नाही, मी कसे? जगावेगळाच आहे ऑलरेडी. हो. मी जे लोक आहेच आहे. इतर लोक जे स्वभाव पण करतात, सगळं चांगलं आहे तुमचं. इतर लोक जे करतात ते मी करत नाहीये हो. आणि ते नाही करत ते मी तुम्हाला करतोय. हो, सगळ्यांचे आशीर्वाद पण असतील तुम्हाला होय, चांगले. खूप खूप खूप. चांगलं होईल तुमचं. हो हो हो. तुमचं घर छान पण होतंय. पाहिलं. मी आता हे हो. चालू केल्यापासून मला खूप आशीर्वाद मिळत आहेत आणि खूप फरक आहे. हो. हा, खूप छान वाटतं. स्वभाव पण चांगला आहे तुमचा. हो 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 हो. नाही बायको पण नाही नाही, बोलली स्वभाव परवा. छान असं म्हणू नका. हो. मी हो. पटकन चिडतोय असू कारण दे. मला एवढा ताप आहे ना. आता असू आता दे. हे बघा कुठे चिडणार, चांगलं तुमचं आवडलं नाही तर. तुमचं बघा, तुमचं शूट करायचं होतं, हो. हे हे रेकॉर्डिंग करायचं होतं. मला वेळ नव्हता हो. कारण मला फोनच एवढे आहेत ना, केव्हा रेकॉर्डिंग मी करणार. पण करायला गेली नाही काल तुम्हाला. तुम्ही नाही फोन आता करणार ना, बघा, आता माहिती आहे तुम्हाला. ही वेळ रेकॉर्डिंगची नाहीये, 10:30 वाजले रात्रीचे. हो. मी तुम्हाला डायरेक्ट हो फोन ना. केलाय बघा. काल रात्री आम्ही मी किती 1 वाजेपर्यंत होतो. हो. परवाच्या रात्री पण हां. मला वाटतं 12:30 काहीतरी वाजले होते. असं. आम्हाला झोपायला पण 12-12:30 वाजतात. ती हां. आता फार्मसी बुक करून मुलगी बरोबर. 11 वाजता येणार. त्यानंतर जेवायचं त्यांनी. बरोबर, बरोबर. जेवण. हो, हो. आणि माझ्याकडे पण कोणी नाहीच नाही. ते मुलगा पण तिथे असतो. म्हणून मुलगा म्हणाला इथेच असू दे. लहान मुलगा पण आहे ना हां, हां. तिचा. येऊन जायचा. हां, हां, हां. ठीक आहे, त्यांनी चालेल. पण फार्मसी हां. तुम्ही समोरच्या पार्ट्यांशी बोला. तुमचा नंबर हो. घेतलाय ना मी? हो, हो. हां, फोन नंबर नंबर घेतला. घेतलेला आहे. हां, हां. ठीक आहे, ठीक मुलाचं पण दिलंय हा तुम्हाला? मुलाचा नंबर आहे. आत्ता दिला ना? नाही, मुलाचं नको. कारण ते उगाच त्याला डिस्टर्ब होणार. नको. लोक असे आहेत ना, हं. लोकांना हां. म्हणजे दुसऱ्याचं भावना कळत नाहीत. लोक तो फक्त नुसतं आपल्या काम बघतो. हां. रात्रीपर्यंत काम करतो तो संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. होय ना? हां. कधी रविवारचं पण असतं काम. होय ना? हां. सुट्टीच्या दिवशी सुद्धा असतं. बरोबर, बरोबर. कामाला हे नाही करीत तो. बरोबर. इकडे एवढा लांबून येतो, 1 दिवस राहतो, हां. लगेच जातो कधीतरी आलं तर. होय ना? हां, हां, हां. म्हणजे काम आहेत. बरोबर, काम आधी बघतो. बरोबर. ठीक आहे, चालेल. मी हे पोस्ट करतो, की म्हणजे ज्या आणि काय माहिती नको ना? आणि काय घेणार? बस झालं सगळं. हो. हो, झालं ना? हो, ठीक आहे. इतर माहिती त्यांना सांगा. तुमचे मुलाचे फोटो वगैरे ते त्यांना पाठवू शकता. हां? हो. एकमेकांना ती मुलीची पाठवा. अपेक्षा नको ना मुलीची. मुलीची अपेक्षा काय आहे मुलीबद्दल? म्हणजे अशी शिकलेली पदवीधर असायला पाहिजे आणि ते तर नोकरी भेटणारच आहे. करणारी ते पाहिजे. तर भेटणार. हं. नॉर्मल मुली हो. तुम्हाला कॉल नाही करणार. चांगल्या हो. चांगल्या मुली कॉल करतील तुम्हाला. हो. हां. सुशिक्षित ज्या कमवत्या मुली हं. आहेत ना, त्या कॉल करतील. हं. म्हणजे जेणेकरून दोघांची तुम जोडी मॅच व्हायला पाहिजे ना. हां. परवा ते फोन केला होता ते हे जाहिरातीसाठी, मग तुमच्या मिसेसने घेतलेला वाटतं. हो. तुमच्या हां, हां, हां. हां. हां, ती पण मिसेसचं घेतली. काय बोलायला तुम्ही होता मला डबल मिसेसना. कॉल येतात ना. मला मी हो. एकाच वेळी हो. केव्हा केव्हा ना माहिती आहे. 4-5 कॉलवर बोलत असतो एकाच वेळी. हो. मला शक्यच होत नाही कारण प्रचंड कॉल असतात. हो. हां. तुमच्या घराच्या बाजूला सगळं जंगलच आहे ना? बरं वाटतं. मला आवडतात. गाव आवडतो. हो, 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 हो. म्हणजे शहरापेक्षा गाव चांगलं. गाव चांगला. हो, हो. हं. ठीक आहे, चालेल. मी हे आणि पोस्ट वैदिक करतो कारण मला हे बनवायला खूप वेळ लागेल. मी आता हे सगळं हो. रेकॉर्डिंग झालं ना, की लगेच पोस्ट करतो आणि हो. त्याच्यानंतर बनवायला मला खूप वेळ लागेल. हे सगळं म्हणजे कसं पोस्ट करायचं झाल्यानंतर काम बेंगळूरला? असतं. हं? हो. हां. गावाकडची पण चालते आम्हाला खूप. होय. रत्नागिरी पण. ठीक आहे, ठीक हो. आहे. ठीक आहे, चालेल. बघा.
हं? ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही कुठे घातलं तरी चालेल बघा, तुम्हाला माहिती असेल ना हो, ठीक आहे, ठीक आहे. गावाकडे ठीक आहे, कुठे. ठीक आहे. हो, हा पोस्ट पोस्ट करतो मी. हा, हो. हा, बरं.